मान तालुक्यामध्ये शनिवार दिनांक 22 मे रोजी दुपारच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी वारा, मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली। निसर्गाच्या प्रकोपात पिंगळी बुद्रुक येथील रहिवासी आणि व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेले शंकर रामचंद्र वाघमोडे वय 45 यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। सर्वांचे तांत्रिक प्रश्न चुटकीसरशी सोडवणारा अवलिया आज निसर्गाच्या विजेचा बळी ठरल्याने संपूर्ण पिंगळी गावावर शोककळा पसरली आहे। शनिवारी दुपारच्या सुमारास दहिवडीसह आजूबाजूच्या परिसराला अचानक वादळी वाऱ्याने घेरले। पाहता पाहता विजांचा प्रचंड कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। याच दरम्यान झालेल्या भीषण वीजपाताच्या तडाख्यात शंकर वाघमोडे हे सापडले। वीज अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। गावातून हळहळ एक कष्टाळू व्यक्तिमत्व हरपले। शंकर वाघमोडे हे परिसरात एक कष्टाळू, प्रामाणिक, अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते। गावातील कोणाचेही विजेचे किंवा तांत्रिक काम असले की वाघमोडे हसतमुखाने मदतीला धावून जात असत। सर्वांच्या घरातील वीज दुरुस्त करणाऱ्या या हरहुन्नरी माणसाचा अंत विजेचा धक्का लागूनच व्हावा या क्रूर नियतीच्या खेळाने पिंगळी ग्रामस्थ सुन्न झालेत। त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। स्वर्गीय शंकर वाघमोडे यांच्या पश्चात पत्नी, मुले, मोठा आप्त परिवार आहे। त्यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पिंगळी बुद्रुक येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडणार आहेत। मोरेमळ्यात घराचे पत्रे उडाले। शेतकरी संकटात। दहिवडी परिसरात आलेल्या या वादळाची तीव्रता प्रचंड होती। विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे मोरेमळा येथील 2 घरावरील छताचे पत्रे हवेत उडून गेले। तसेच अनेक भागात मोठमोठी झाडे उन्मळून पडली। या अवकाळी वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। प्रशासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे।